दैत्य हो, आज फार आनंदी आनंदात दिसतात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं? अरे नारदा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही दानवाता अमर आहोत. घुंगरू बाजू पाया हो नाचू रे, धुंद झाली काया हो नाचू, धुंद झाली काया, धुंद झाली काया हो नाचू, धुंद झाली काया. जया जया विरोधी घुंगरू बाजू पाया, जया जया विरोधी घुंगरू बाजू पाया हो नाचू रे.
रात्रीच्या नृत्य गायनामध्ये दंगल झाला आहात मात्र भूतलावरती फार मोठा हाकार बसला आहे. देवेंद्रा, महादेवांनी 3 दैत्याची निर्मिती केली. पाताला टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वध प्राप्त करून घेतला आहे. आणि ते 3 दैत्य आपल्या या अमरावतीवर चाल करून येत आहेत. तरी आपण सावध राहावं. दैत्य हा शब्द ऐकतात तळपायच्या मस्तकाला जाऊन भेटले. आतापर्यंत काही दैत्यानं स्वारी केली पण या देवेंद्रानं त्यांचा वेळेस समाचार घेतला. या देवेंद्राला पराभूत करणं सहज सोपं नाही. मुनिवर्या, आपण योग्य ते वेळी आलात आणि आम्हाला सावध केलं. तुमचं हे असेच चालू ठेवा. देवेंद्रा, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. बाकी ह्या प्रजेची काळजी तर तुम्हालाच घ्यायची आहे. देवेंद्रा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, चंद्र ही आपली दिशा बदलेल. या देवेंद्राला उचललेलं पाहून कधीच मागे घेणार नाही. शंभू महादेवाच्या वराने हा हात प्राप्त आहेत मला. जोपर्यंत माझ्या दोन हात आहेत, या लोकांत अशी कोणती शक्ती नाही जी अगदी पुरासुराचा पराभव करू शकेल. हे ध्यानात ठेव. म्हणजे तुला दुर्बुद्धी सुचली म्हणायची. दैत्यराज, तुझा अंतकाळ जवळ आहे म्हणूनच तुला दुर्बुद्धी सुचली. सर्व देवांनी मिळून तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपद तुला मान गेले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचा सुख रंभा मेनका यांच्या नृत्य गायला दंग राहिला. या पुढे ते शक्य नाही, कारण तुझा युद्धात पराभव करून या तुझ्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट टिपरासूर. म्हणजे त्या शंभू महादेवाच्या वरानं उन्मत्त होऊन आज या इंद्र दरबारावर दैत्यराज, जोपर्यंत हा देवेंद्र आहे तोपर्यंत या अमरावती माझीच राहील.
देवांचा राजा इंद्र, देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करून त्याच्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट विप्रासुर आणि आता जातो पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी महादेवा, या पामराचा शासन स्वीकार करावा. शुभम वरती भाऊ, गजासूर दैत्या, प्रथम तुझं स्वागत आहे. महादेवा, एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून पाताळात निघून जा. दैत्यराज, त्या कैलासाची गणना अखंड त्रिभुवनात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदाही गमवू शकत नाही. महादेवा, अठरा तुझा त्या मार काढून ज्यामध्ये माताचे प्रेमाचे चढे गेले आणि याच्यावरती तुझी आज भागली नाही म्हणून पार्वतीची विवाह केलास. तर देव तुम्ही हे करू शकता, मग आम्ही दानव का करू शकत नाही? दैत्यराज, तू जरा दैत्य कुलाचा आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून ह्या कैलासाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य देवांकडून वर मागून देवांवरती स्वारी करता. महादेवा, समुद्र मंथनाच्या वेळी देखील तुम्ही देवानी आम्हाला फसवलं. याचा बदला घेतल्याशिवाय हा दैत्यराज शांत बसणार नाही. विलंब कशाला? हो मारणार यार. ठीक आहे महादेवा, मी तुझ्यावर युद्ध करायला तयार आहे. अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर कित्येक दिवसाची आस होती. देवरूपी राज्य स्थापन करण्याची. हेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता आम्ही या अखंड भूताचे राजे झालो. राजे नारायण 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 जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे
दैत्यराज गजासूर ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललास बघ. पण दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट आहे. जर का हे तुला सारे त्रिभुवन जिंकायचे असेल तर तू असं कर, टिपरासुराकडे जा आणि त्याचे दहात तू त्याच्याकडून घेऊन ये. त्याचे दहात तुझे हे गजमुख म्हणजे तुझी शक्ती अपाट होईल आणि हे त्रिभुवन तू जिंकू शकशील. नारदा, वेळ कशाला, आता टिपरासुराकडे जा आणि त्याचे दहात तू त्याच्याकडून घेऊन ये. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण नारायण. नारदाने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असा जातो टिपरासुराकडे, त्याचे हात घेऊन त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करतो. तुझे दहात मला दे, माझ्या गजुंबाची तुला सेवा गरज लागेल हे मी तुला देईन. शांत हो मित्र गजासुरा, शांत हो. माझे दात मी तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करूया. महादेवा, आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासूर दैत्य त्या टिपरासुराचे दहात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या टिपरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा, तो टिपरासूर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण वरुण देवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो टिपरासूर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. महादेवा, चला तर आपण वरुण देवाची भेट घेऊया. चला तर. तू माझ्या बराने फार उन्मत्त झाला आहे. तुझे दात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेव, तुझी भक्ती केली, तुझ्याकडून इच्छित वर प्राप्त केला, तो एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून रात्री लोक्यात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. पण महादेवा, तुम्ही देवाने शेवटी कपट केले. पण महादेवा, या क्षणी माझ्याजवळ माझे धाक असले तरी मी तुझ्या युद्धास कधीच माघार घेणार नाही. विलंब कशाला, स्वीकार युद्ध.
भगवतीचे मला दर्शन झाले पाहिजे, हीच माझी शेवटची इच्छा. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होईल. त्याचे घरोघरी पूजन केले जाईल. त्यानंतर पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. त्यानंतर तुला त्याचे दर्शन होईल. तसाच सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला सारे देव घाबरणारच, नारदा घाबरणारच. दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट आहे. जर का तुला हे सारे त्रिभुवन जिंकायचे असेल तर तू गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख तू त्याच्याकडून घेऊन ये. म्हणजे तुझी ही शक्ती अपाट होईल. जर का सर्व देवांनी तुझ्यावरती आक्रमण केलं तर ते तुझा युद्धात पराभव करू शकणार नाही. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग दिलास. असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन या साऱ्या तुकडावरती स्वारी करतो. येत आहे नारदा, भेटत नाही सारखं करते. भस्मासूर दैत्य तर गजासुराचे गजमुख घेऊनच गेला आहे. आता युद्ध पाण्याची मजा घ्यायला आपण तर ह्याच्या मागोमाग गेलंच पाहिजे. नारायण नारायण. मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या तुकडावरती स्वारी करतो आणि या तरलोक्याचा अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे.
मग मित्रा चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला दैत्यराज चला. तू माझ्या वराने पारून मत्त झाला आहे. तुझे गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा काळ आणि तिथं महादेवा माझ्याकडे जरी गजमुख नसेल तरी मी युद्धात माघार घेणार नाही. हो म्हणला तयार. ठीक आहे महादेवा ठीक आहे. आपली जर एवढी इच्छा असेल तर मी काय कर. महादेवा मी मरणास तयार आहे. माझ्या अंगात झाडांचे नाही. तुम्ही तुमच्या घरात सतत बलिदान करा. हीच माझी शेवटची इच्छा. किती करशील वेडा भरोसा तू या नर देहाचा. अजून तुला कळला नाही फटकाया या माझा. अजून तुला कळला नाही फटकाया या माझा. किती करशील वेडा भरोसा किती करशील वेडा भरोसा अरे या नर देहाचा. अजून तुला कळला नाही फटकाया या माझा. अजून तुला कळला नाही फटकाया या माझा. किती करशील वेडा भरोसा किती करशील वेडा भरोसा या नर देहाचा. अजून तुला कळला नाही फटकाया या माझा. अजून तुला कळला नाही फटकाया या माझा. नारायण नारायण. दैत्यराज भस्मासूर या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. हॅलो ब्रह्माचा पुत्र नारदाला कळलाव्या नारद या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन म्हणजे निश्चितच काही ना काही संकेत असणार. बोल नारदा बोल. असा कोणता संकेत घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासूर या साऱ्या देवांना युद्धात पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण नारायण. अरे नारदा तुला माझी दया आली या भस्मासूर राजाची. अरे भस्मासुरा अरे शांत हो. या अखंड त्रिगुणाचा राजा झाला हे खरं आहे. परंतु नारायण नारायण. अरे नारदा परंतु आणि किंतु याचे चुटके मला देऊ नको. जे काही मनात असेल ते निसंकोचपणे बोल. नाही तर त्या साऱ्या देवांच्या अगोदर मी तुझा भस्म करून टाकीन. अरे भस्मासुरा या नारदाचा भस्म करणार तू. आणि या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? या चिपळ्या आणि या तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि हा चिपळ्या. नारदा दिलं तुला मी जीवदान दिलं नारदा. अरे भस्मासुरा हा राजाचा राजा झालास. मात्र या राजाला
एखाद्या गोष्टीची उणीव मात्र नक्की वाचत आहे. अरे नाथा, या साऱ्या त्रिपुराचा राजा आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे नाथा? बोल बोल तू. अरे भस्मासुरा, हा राजाचा राजा झालास, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नाथा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहेच. या भस्मासुराला शोभे. अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानी मनी एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राजाची राणी बनव. अरे नाथा, ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभे. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैराग्याच्या पार्वतीला उचलून घेऊन येतो. येत आहे नाथा मी, येत आहे. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटल आहे. आता युद्ध पाहिला, आपण तर कैलासावर गेलंच पाहिजे. नियतीचा खेळ नका घालवू आया, या देहाची काया हो या देहाला नित्य जपारे. मानव जन्म सार्थ करा रे हो या देहाला नित्य जपारे. मानव जन्म सार्थ करा रे. नियतीचा खेळ मृत्यूचा फासा कसा घालवू आया, या देहाची काया हो या देहाला नित्य जपारे. मानव जन्म सार्थ करा हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासुर राजाचा प्रणाम स्वीकार कर. हे कैलासपती शिवशंकरा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दत्तराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहेस. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर. दत्तराज, या अखंड त्रिभुवनात हा महादेव विश्वविजेता आहे. तुझ्यासारखे कित्येक दैत्यांना मी असं पायाखाली तुडवलंय. महादेवा, तुला लाज वाटली पाहिजे देव पण मिरवायला. अरे देव देव म्हणणारे सारे तुम्ही देव प्रत्येक वेळेला काही ना काही कपट करून आमचा विनाश केला आहे. याचा मी सूड घेणार आहे. दत्तराज, अधर्म आणि अधर्माचा संघर्ष आहे, तिथे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारी पाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून
या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास, तुला लाज वाटली पाहिजे. दत्तराज, तुला मुळी शोभत नाही. तुझा आतंकपणा सोडून दे, आल्या पावल्या परत जा. महादेवा म्हणे आतंक या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहे. अरे तुम्ही देवता आणि दानवांना वरदान देऊन त्यांचा विनाश करायचा. महादेवा तुझा भस्म हा निश्चितच, तुझा भस्म हा निश्चितच. दत्तराज, मी तुला अभय देण्यास तयार आहे, आल्या पावल्या परत जा. महादेवा महादेवा तुझा भस्म हा निश्चितच. पाहून माझे मन कसे बेचैन झाले आहे. मला वाटतं तिला आपली राणी बनवावी. हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील? राणी होईल, पण माझी एक अट आहे. अगं सुंदरी, बोल बोल, अशी कोणती अट आहे तुझी? जसं मी नृत्य करेन तसं तुला नृत्य करावं लागेल. अगं सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
हॅलो. ध्यास मुरलीचा लागला रे मोहना, ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळत आलो रे. भीतीचे तोरण शापांचे कारण, त्यामुळे विभाग झालो रे, त्यामुळे विभाग झालो रे, त्यामुळे विभाग झालो. गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळत आलो रे. भीतीचे तोरण शापांचे कारण, त्यामुळे विभाग झालो रे, त्यामुळे विभाग झालो रे, त्यामुळे विभाग झालो रे.
Happy
पोरी मथुरे बाजार निघालो खऱ्या. हो ग. पण काय ग हिरा, अगं त्या मावशीला सांगितलंच की नाही? तुला सांगितलं होतं ना त्या मावशीला हाक मार म्हणून. राधे बघ, मी तिला केव्हाची हाक मारले आणि तिला बोलले बाजारीतच. तिने हो म्हणून म्हटलंय पण ते अजून आले नाही बघ. झालं तारा, आता ही म्हातारी उगाच यायची आणि आपल्यासोबत भांडत बसायची मला सांगितलं नाही म्हणून. अगं राधे, तिचं नेहमीच नखरे आहेत बघ. आता तिला तर बोलवलंच पाहिजे बघ, आपल्यात कुणीतरी साडी सांगते असावी ना. अगं हो, ते पण बरोबर आहे का तुझं? अगं तारा, तिला हाक मार आणि आपल्यासोबत बोलून घे बघ. अगं राधे, मी नाही का तिला हाक मारणार. अगं का ग? अगं काय सांगू तुला, तिचं आणि माझं कालच नलावरती भांडण झालंय बघ. काय ग, ती सारखी भांडतच असते काय ग? हो काय ग तारा, तुम्ही सारख्या भांडतच असतं वाटतं. अगं ती ढेपसी आहेच बघ त्यातली. ते जाऊ दे, मी हाक मारते बघ आणि तिला बोलवून घेते बघ. असं म्हणतेस तर तूच तर मावशीला हाक मारून बघ. अगं मावशी, अगं मावशी. का ग पोरीनो? अगं मावशी, अगं राहिलीस कुठे ग? अगं आम्ही साऱ्या पोरी मथुरे बाजार निघून आलो सुद्धा आणि अर्ध्या वाटेत थांबलो तुझी वाट बघत बघ. बरं बरं थांब, हा येतेच. अगं लवकर ये बघ, त्या आंब्याच्या झाडाखाली तुझी वाट बघत थांबलोय म्हटलं. हो ग, आले आले. हवा म्हणून गडी गावी किनारा कडी दाराला इकडून सुटलंय वाद घ्या रस्त्याला बिगी बिगी येते मी संगतीला गवळी मावशी जोडीला बिगी बिगी येते मी संगतीला गवळी मावशी जोडीला
त्या पोरीला हात तर मारल्या गेल्या कुठं म्हणायच्या. जरा बघ जाऊन कुठे. अगं ये राधा, अगं ये राधा. अगं मावशी ग मावशी, अगं अगं लईच कुठे कुठे गेल्या ग? म्हणायच्या. अगं हे मावशी, अगं ये हिरा, अगं हे मावशी, अगं ये राधे. अगं काय ग मावशी. अगं म्हातारी मावशी दिसून ढकलल्यावर खाली बिली ढकलते की काय. अगं मावशी लक्ष नव्हतं बघ. पण मावशी अगं यायला एवढा उशीर का केला. अगं राधे तुझं काय घेतला टेरानं निघाली बाजारला, तसं माझं आहे वय. मग कसं आहे तुझं. अगं राधे, अगं माझी 4 बाळ, त्याचं जुनं पानं केल्याशी कशी बाजारला. काय मावशी 4 बाळ. अगं हो. पण मावशी 2 वर्षापूर्वी आलो तेव्हा 2च होती बघ. आता तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाली, म्हणजे प्रत्येक वर्षी एक काय वाटतं. अगं राधे, काय ग. अगं ते बाळांचं वर्णन कशाला सांगते. अगं मला एक सांग, काय ग. एवढा सात शृंगार करून मथुरेच्या बाजाराला जाण्यासाठी आलीस ना ग. अगं हो ग, पण तुझी वाट पाहून पाहून आम्ही इथे थकलोय बघ. खाली थांबते म्हणून अगं हित येऊन एवढी बोंबलत होते. होतीस कुठं ग. अगं मावशी काय सांगू तुला. काय सांगितलं, आंब्याच्या झाडाची वाट बघतोय बघ. पण या आंब्याच्या झाडाला ह्या कैऱ्या किती लागल्यात बघ. अगं मावशी त्यात पाहिलं ह्या पोरी शोधत गेला होत्या बघ तिकडे, त्यामुळे तुला दिसलो नसेल आम्ही. अगं राधे, काय ग. या आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या पाडून शोधत होती, ह्यांच्याबरोबर कैऱ्या काढा गेली होती. अगे मावशी काय पण काय बोलतेस ग. आवाजाला आवाज दिला नाही म्हणून म्हटलं. अगं मावशी ते जाऊ दे ग, आता आलीच आहे आमच्या सोबत चल की बाजारी. अगं हे बरं आहे तुझं. अगं राधे, काय ग. अगं एवढा सुंदर करून मथुरेच्या बाजाराला जाण्यासाठी आलीस ना. अगं बाजारला विक्रीसाठी काय घेतलंय. अगं मावशी हा साऱ्या पोरीने वेगवेगळा माल घेतलाय बघ. आता तू त्यांनाच विचार काय घेतलेस ते. अगं तू काय घेतलं ते सांग. मी सांगू का. अगं हो. अगं मावशी माझं काय मी घेतलंय बघ दूध. आई दूध घेतलं वय. का ग मावशी चाकून बघतेस का. पिवरच आहे ना. मग तेच सांगते, चाकून बघतेस का तू. अगं नको ग बाई, एवढा ताजा तवाना माल घेतलाय, मी कशाला टाकून बघू. अगं राधे, काय ग मावशी. अगं बाजारला जाण्यासाठी दूध घेतलेस ना. अगं हो मावशी. त्याच्यावर पत्राचं घट्ट झाकण घालून घे म्हटलं. अगं का मावशी. अगं का म्हणजे काय, इकडे ये. काय ग. अगं राधे ये बघ. अगं यांची नजर त्या दुधाकडेच आहे. काय सांगतेस मावशी. म्हणजे घेतलेला माठाकडे ग. अगं तेव्हा तेवढे टाकामाका बघतेस बघ. हा अगं म्हणून म्हटलं त्या पत्राचं झाकण घालून घे, नाही तर कधी येते ना चाटून जाते तुला ते कळायचं. अगं मला किती सांगते. बरं झालं सांगितलं, आता झाकूनच घेते बघ. हा किती मार्केट आहे माळा बघ. लवकर घे झाकून ना हो जाग्यावर. अगं चंद्राबाई, काय ग मावशी. जरा कमी आळवा म्हटलं. काय ग. अगं माठ ग. अगं चंद्रा, काय ग मावशी. अगं तू बी चालले बाजारला. हो ग मावशी. आय वय, मग काय भेटलंय. अगं मावशी हे तुला सांगायलाच पाहिजे का अगं ग. त्याशिवाय यांना दे ना तर कसं. हो ते पण तुझं बरोबर आहे ग. सांगते ऐका. अगं मावशी माझी साडी किती छान आहे ना ग. अगं ती तर दिसतेच की मला. माझ्या आत्या कोण घेते त्याच्या लग्नात. म्हणजे त्याच्या लग्नात घेतली हो वय. ग. आणि हे बघ गळ्यातले थोडे थोडे पैसे साठवले आणि केले गणपतीला. अगं चंद्रा, काय ग या मावशी. 3 दाड्याचा दागिना हातावर धरून फुकला तर तिकडे जाईल. गप ग मावशी कशाला मस्करी करतेस ग. अगं कशाला त्या गुन्ह्याचं कौतुक धावतेस. बाजारला काय घेतलं ते सांग. अजून एक आहे जरा ऐक तरी सांगते ते. आणि मावशी हे बघ पैंजण बघितलेस, सासू मेली ती ठेवूनच गेली. अगं चंद्रा, नशीब म्हण तुझं नशीब. का ग मावशी. अगं त्या सासून पंचन तर तुझ्या पत्रात घातले. हो ग मावशी. बरं बाजारला काय घेतले ते सांग. सांगते ऐक. अगं मावशी मी की नाही रात्रभर दही घुसळून घुसळून. अगं मावशी ऐकतेस ना ग. अगं ऐकते बी ना काय ते ढवळतेस तर बघते ती. अगं मी की नाही रात्रभर दही घुसळून घुसळून दह्याचं ताक बनवलंय, ते घेतलंय बाजाराला. अगं चंद्रा, काय ग मावशी. अगं तुझ्यासारखी मी जवान होते ना, तेव्हा असंच रात्रभर घुसडून घुसडून दह्याचं ताक बनवायची आणि यांना द्यायची. त्यांना द्यायचीस का ग. बघ कसं खाऊन द्यायसारखं मारलंय. हे बघ अगदी डोळे लावूनच बघतायत. बरं बाई त्यांना काय ते हळूहळू तू देस दह्याचं ताक आहे.
अगं मी काय म्हणते, काय ग? तू आता घुसून काय ताक बनवलं हो ना, ग. ते बाई घे आणि हो जाग्यावर. अगं जेवले ना पोटभर, बाजारला जायचंय, एवढा मोठा घाट आहे बघ. अजून बघ ना अगं काय घेतलंय बाजारला? कितीतरी आहे त्याच्यामध्ये. आई लोणी घेतलं वय. अगं हाय कुठं? अगं सटवी एवढा मोठा लोण्याचा बोळा आणला आणि इथं तिथं ठेवून दिलाय. अगं ये पोरी, अगं त्या लोण्याकडे त्या गोळ्याकडे ना ह्यांची नजर आहे बघ. अगं लय डेंजर बाई आहेत ते. अगं ह्यांचं नाव ऐकून माझी झाली इकडे पातळ. तुला काय सांगू, खरं ते सांगते, यांच्या नजरेला नजर बी लावू नका, लय डेंजर असते. नाही तर बघता बघता तुझं पाणी करून टाकलं. का लोण्याचा गोळा काय ता घे बाय थेट चल बाजारला. अगं जा पळ पळ, लोक ना ते घेऊन जातील. अय मॉडेल, काय ग? काय पण काय बोलते? अगं हाय म्हणून बोलते. अगं पण काय त्याला काळ वेळ असतो ना, आपलं कुठे येणे काही. असं बोलते? अगं नाहीतर काय. लय झोमतय वाटतंय. अगं मग हे सारे बसले आणि म्हणतील काय ग आपलं काहीतरी. अगं मला एक सांग, काय म्हणते? तू आज बाजारला कशी काय आली? अगं या साऱ्या निघाल्या बघ आणि त्या बोलल्या तू पण चल. मग आले बघ मी पण निघून तयार होऊन. नवऱ्यानं नक्की पाठवलंय ना? मग त्यांचं तर अगदी विश्वासात येऊनच आले मी इकडं. असं म्हणतेस? मग काय, मग काय आणलंय बाजारला? देव सांगायला लागेल. अगं त्याशिवाय माळाची विक्री होणार कशी? हे साऱ्या जणांनी सांगितलंय तर आहे ना. अरे तू काय घेतलं ते सांग, त्यांचं म्हणते. कशाला सांगते? असं म्हणते, मी काय घेणार, मी घेतला कवा आणि नेसले बघा शालू नवा. आया नवऱ्यानंच घेतलाय? म्हणजे काय? नाही म्हटलं इकडे कोणतरी असा नाही ग नाही ग, आपला नवरा तसं काय बी नाही ना? नाही ग, मग ते काय अजिबात तकावा नाही. घेतलास ना तर घे ना, चल. हे बघा, ही आमची लास्ट नंबर पोरगी पप्पी. येताना घेऊन आले, जाताना देऊ जाणार तर देऊनच जाणार आहे. काळजी करू नका बाबांनो. अगं आणलीस ना, मग देऊन टाक की. काय बोलतेस? काय देऊन टाक? अगं हिनं आणलाय माल तर म्हटलं देऊन टाक, इथं कशाला ओझं. अगं हे काय झाली, झाड पडली तुझ्यावर? अगं बोल की जरा, काय घेतलंस बाजारला? अगं मावशी मी घेतोय दही घेतलंय. अगं हो. अगं मग त्याच्यात विरजण कुठून का आणलेस? तेव्हा तुमच्या नवऱ्याने माझ्याकडनं विरजन नाही दिलं. ए, सटवे. अगं मावशी सटवी कुणाला बोलतात? तुला त्या मावशीने तोंड सांभाळून बोला राहते. त्या मावशीला सांगून तेव्हा नेहमी अगं मला एक सांग, तिला बोलते रे, तुला का झोमते? अगं पण तू कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे? जा गं. हे जाते, हिला आणलीस ना, घेऊन जा बाजारला. अगं म्हातारी, तुला काय झालं तिच्यासोबत मांडायला? अगं बघ कशी झोमते. अगं हिला बोलते ना, तिची का झोमते? मला एक सांग, हिच्या नवऱ्यानं विरजण आणलं तिच्या नवऱ्याकडून, हिनं काकूने आणलं का तूच ना? हा, हिनंच आणलं. मग हिची का जळायला लागली? त्या म्हणे गेली मागायला. अगं मावशी, तिने सांगितलं तुला ते माझ्याकडून दिलं म्हणून. मग माझ्याशी भांडते बघ कशी तुरू 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 तुरू. आता मावशी, अगं इथं भांडली तर भांडली, तिकडं नको, नाही तर इथंच सगळं व्हायचं. आता ते जाऊ दे, तू तरी समजून घे ना. आता बाजारी जायला उशीर होतोय बघ. अगं बरं, तू सांगतेस म्हणून घेते समजून आणि चल बाजारला जाऊया. तिला जरा सांग समजून. अगं मावशी, आज तू पाहिलंच नाही का, आज नवीन माणूस आलाय बा आपल्यासोबत. आय होय. अगं हे, अगं ये छोटी, कुठं चालली? आया तू बी बाजारला जाते वय? अगं काय घेतलं बाजारला? तू बी दूध घेतलंय? अगं बाई घे दूध, काय काय चल माझ्यासोबत. अगं ये राहते, अगं चल जाऊ बाजारला. काय ग मावशी, हे बरं आहे तुझं. आम्हा साऱ्या पोरींना विचारलं आणि तू बाजारीसाठी काय घेतलं ते आम्हालाही कळू दे. अगं मावशी, एवढे 2-2 मोठे माठ भरून आणलेस, त्या माठात माल तरी कोणता आहे ग? अगं राधे, काय ग? अगं या 2 माठावर यांची नजर गेली ना तुझी बी. अगं मावशी, आम्हा मुलींनाही कळू दे तू कोणता माल घेतलायस ते. अगं बाजारला एक खास पर्सनल माल घेतलाय. तो कोणता ग मावशी? हा म्हणजे तो बी सांगायला पाहिजे तुला. हो ग, सांगायलाच पाहिजे. मग ऐकायचंय जरा येईल का? या ग पोरीनं पुढे.
अगं मी काय घेतलं बाजारला माहितीये का? अगं सांगितल्याशिवाय कळणार तरी कसं? अगं सांगते जरा त्या म्हणे घे. अगं काय घेतलंय माहितीये? अगं 21 लांब. अगं मावशी, अगं असा तुझा माल तरी कोणता आहे ग? जरा सांगू दे की. अगं काय घेतलंय माहितीये? 21 लांब 2 बटर रुंद. राजे काय गे म्हणते? अगं हो अजून पुढे सांगायचं तेवढं गाय कसली लागली. आता कसं माल आहे एवढा? अगं सांगते पुढं हाय अजून. आता म्हणते सांगते. अगं 21 लांब 2 बटर रुंद लाल भडक माल कडक पोरीनं जरा दाबून बघ. अगं मावशी आम्हाला दाबायला तरी काय सांग? अगं इकडे काय बी दाबायला सांगत नाही. मग काय ते नीट स्पष्ट सांग की आम्हाला. अगं सांगते जरा दामानं घे. अगं काय घेतलं माहितीये का? काय ग मावशी? अगं बाजारला खास घेतलंय रताळ. अगं मावशी तुझं रताला हाय तरी कुठं ग? ते रताळ इकडं नव आहे. अगं एवढा मला वेळी फळीनं लावलेला तिकडं लागलंय रताळ. म्हणजे मावशी हा मला तुझा आहे का ग? अगं बघ कसा वेळी फळीनं सजलेला मला. अगं तो पण दिसतोय. अगं दिसतोय की पण मावशी अगं तुझा मला दिसतोय खरा, पण तुझ्या मळ्यात एवढी इकडे जाड रताळली इकडे बारीक कशी का? अगं ये राधे. काय ग? अगं रताळी काय पाळावरती लागत नाही, खाली मुदात लागतात मुदात. अगं मावशी ते मला माहिती आहे, पण तुझी रताळी एवढी मोठी झाली की वरती झाली ग? अगं राधे आलीच ना तेव्हा रताळाला हात कधी घातला. आता तू दाखवलंच ना तुझा मला. अगं इथून हो. बघते मी. पण मला एक सांग पुढे काटे ठेवले किती चोर पिसाळे तिकडे माहिती आहे का? अगं मावशी तू काटे का टाकलीस? अगं इकडे चोर भरपूर आहेत म्हणून काटे ठेवले. म्हणजे तुझ्या रताळ्याला चोर चोरून येतात वाटतं. आता कधी म्हटलं म्हणून म्हटलंय रताळी खाले जरा राखून बघा. अगं बघताय का? अगं करा की पाळा पाचूला बाजूला. अगं मावशी तुझ्या रताळी इकडे चालली इकडे बारीक अशी का घालाली सांगतेस का ग? अगं काय माहितीये का? काय ग मावशी? एवढा मोठा झरा वाहतोय तिकडून पाणी आणले ना ते इकडे टाकलंय, ते इतकंच थांबलंय ना की रताळी अस्सल झाले. इकडे पाणी जरा कमी वरती जातंय. असं म्हणते. ते जाऊ दे मावशी, आता तुझी रताळी घ्यायची कमी का झाली? थोडा हात लावायचा. असं म्हणजे अगं चला तर बाजाराला. वाटेत आलीस आणि थांबलीस का ग? अगं एवढा मोठा यमुनेचा घाट. अगं तो तर आहेच ग. चढताना अवघड आहे म्हटलं, जरा जाताना एक छोटंसं गाणं म्हणूया की. हो ग मावशी, बरं झालं सांगितलं. आता जाताना गाडीमध्ये बोलत जाऊया. असं म्हणतात. अगं चला तर जाऊया. दुधाचे माठे घेऊन शिभी हो ह्या दुधाचे माठे घेऊन शिभी जाऊ ग जाऊ ग जाऊ ग जाऊ ग जाऊ ग जाऊ ग ह्या दुधाचे माठे घेऊन शिभी हो ह्या दुधाचे माठे घेऊन शिभी जाऊ
थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत त्यांना देखील पाहिजे ही कामगिरी न करता माझ्या शंभूची पेंडू सुद्धा यांच्या समोर पाहिजे त्यांना हाका मारतो द्या सुदामा. आलो तेव्हा आलो. हॅलो. चला जाऊ रे जाऊ घेऊन गाई वासर. 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 अरे पायाला कांदाची भाकर कांद्यावर घेऊन भोकर. पायाला कांदाची भाकर कांद्यावर घेऊन भोकर. चला जाऊ रे जाऊ घेऊन गाई वासर. चला जाऊ रे जाऊ घेऊन गाई वासर. जाऊ हिरव्या पाळावर देवबापा आपल्या पुढे आले ना. मग अरे कारण तरी कोणतं 1660 पिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत त्यांना टिकली पाहिजे ही कामगिरी न करता तुमच्या सोबत आहे. काही हरकत नाही या तुम्ही. अरे पिंड्या ऐकलं देवबापांनी काय सांगितलं ते. देवबापांनी काय सांगितलं बरं. हा ताट करून थाटमाट करून हा मथुरीच्या बाजारी चाललाय ना. मग ही कामगिरी तुला जमेल. अरे भाऊ मला पण नाही जमणार. माझ्या संगतीचा आणि तुझ्या नाही असं कसं. माझ्या संगतीचा हाय पण तुझ्या संगतीचा नाही असं कसं. माझ्या संगतीचा आहे त्याला मी हाक मारू. ओके. अरे बोबड्या रे बोबड्या. काय अरे बाबा लवकर ये. कुठे आहे. आले तथ्याला आले तथ्याला. लय मजा आहे बघ. आले तटली ना तटली. अरे चटणी नव आले तटली ना तटली. चटणी म्हणाला ना आता. आले त्याला तटली मध्ये तटली. कसली हो. आले थांब थांब आलो. बाबा लवकर ये. इकडे आल्यावर सांगतो तुला. हॅलो. आले आलो लियाली दादा काटा येऊ गाल्या पुण्यवना. आले आलो लियाली दादा काटा येऊ गाल्या पुण्यवना. मी बोलतो झाली गोबरा मी बोलतो झाली गोबरा. येऊ गाल्या पुण्यवना. आले आलो लियाली दादा कसा येऊ गाल्या पुण्यवना. मी बोलतो झाली गोबरा मी बोलतो झाली गोबरा.
मी हमलो. अरे काय म्हणाला तो? हमलो हमलो हमलो. तुझ्यावर हमलो कुणी केला? दमलो 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 म्हणतो दमलो. जरा दम. तू ती हा काली कानी. हा तर ती माझी हा काली कानी. अरे तथा धावत तुटलो. धावत तुटलो तो काय एका जालीत अडकलो. जालीत अडकलास. अरे तेव्हा लागली की नाही माझ्या अंधारा. तथा उचलून तथ्याला बोलवलं. अरे तो झोलवलीला आधी राहू दे. तुझं सुटलं कशाने पण. अरे काय तांदू त्याची मोठी तलाय तला. त्याची मोठी तलाय. अरे काय झालं थांबतो येतो. अरे आमच्या बाजूच्या घरात थकू आले. थकू तिथ्या ती मी काल बोलत होतो. लुलू लुलू. अरे लुलू लुलू गुलू गुलू गुलू. हा तर आमच्या बायकोन बघितला. ती मला हनते 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 म्हणजे सांगते. तुम्ही इथे ती काय उलू उलू करीत होता. अरे आता तुम्ही कुठं होतो. तुम्ही असं कुठं करताय गुलू गुलू. तिच्या बायको शेजारी बोलत होतात ना. अरे माझं तिकडे तुम्ही हिरा का सांगू. तिला आला लाग. ऐकूला आला लाग. आधीचा नाही ना मी. काय केला ना आयडिया. अरे गोट्यात गेली आणि गायच्या दागी बैल बांधला. जे जागा बदलला तिला हालायला हाग ना. लाग आल्यामुळे तिनं असं केला. मग आणि मी उठला सकाळी उठलो आणि गेलो कालो काटणं गेलो. उदू काढाय. काय उदू काढाय. उदू काढाय का उदू काढाय. आणि आता लावलं बांध आणि मी आता हात घातला. आता हात घातला असा हात घातला. तो बसली की नाही फाडकन. आणि मी आता पडलो आणि ह्या नाकावर बसली. नाकावर बसली. अरे म्हणजे आता काय झालं. तसाच गेलो धावत धावत. चोली अरे कादवत मागलं चोलीत गेलो. भेटली आणि तसाच आलो धावत अरे बघतो तर काय बैल होता. ती मोठी कथा. मी काय म्हणतो आता तुम्ही मला कथ्याला बोलवलं. अरे तुला आम्ही बोलवलेलं नाही. अरे तेच बोलवलेलं आम्ही. कथ्याला सांगतो जरा वाय तिकडे वाय तिकडे. काय झालं माहिती आहे. कृष्ण देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. कृष्ण देवाने आपल्याला म्हणजे तुला मला सगळ्यांना त्या गवल्यानी मथुरीच्या बाजारी चालले. त्या मथुरीच्या बाजारी चालले. त्यांना आपण अडवायचं. त्यांच्याकडचं दैवीत घ्यायचं. आपण मजा करायची. मग देवबापाकडे जायचं खायचं. मग आता आपण जाऊया. दूध पण आलंय. ताक पण आलंय. दही पण आलंय. सगळंच आवडतं. सगळंच घेणार आपण ना. मग आता काय करायचं. तुला कसं सांगितलं. मला तसं सांगितलं. कृष्ण देवानी सांगितली ना. तुला सांगितलं ना. आता पुढचं सांगतो. पुढचं काय करायचं. आलेला कुठून आणि जाणार कुठे. चौकात जा. वही वाटेल जा.
चौकात जा बा गेल्या अरे काय रे टाकल्या तुला पाहिजे तरी काय रे अगे मावशी चौकात काय म्हणते बघा हे टाकल्या काय ते बोल लवकर. हॅलो हॅलो बैलगाडा क्षेत्रातील अहो प्रथमेशराव बघा इथं तिथं आहे बघा. अगं हाय कुठं अहो प्रथमेशराव हाय हो हळवद आवला असताय की काय बरं ठीक आहे. आता तुमचं नाव किती आहे का मोबाईल आहे मागत आहे अहो सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीर सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीर आणि प्रथमेशराव इकडं तिकडं न जाता येऊन बसले मावशीच्या कुशी. अरे टाकल्या अरे काय पाहिजे रे तुला आणि या हुतून आणि दानाल हुत हुत काय म्हणाला जरा परत बोल. मी आलेल्या हुतून दानाल कुतरून अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायची मथुरेला. मथुरेचा रस्ता म्हणून बंद केली नाही. मथुरेचा रस्ता बंद केली नाही. अरे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. दुसऱ्या रस्त्याने तिथून गेला तरी इथंच येणार अथाय नाही. अगं राधे अरे काय ग माऊ अगं ह्यो काय म्हणतो माहितीये का कुठून गेला तरी हिच येणार. अरे मावशी मी काय म्हणते आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ ना. अगं काय बोलतायत बघ जरा. आपण गेल्या सगळ्या तरी त्या माणसाचा इथंच विचार येणार. केलाय. मावशीचं म्हणणं तरी काय ग विचार जरा त्याला जाऊन. अरे काय तर बोला बाबा मी लवकर आम्हाला जाऊ दे बाजारला. जेवणचा हुकूम आहे आम्हाला. तुम्हाला मथुरे जाया द्यायचं नाही. इथंच बसवून जेवायचं. ते पोरी पण चांगलं एवढा शिंगापूर मथुरेच्या बाजारला जाण्यासाठी आलीच नाही आणि अर्ध्या वाटेने जाता सगळ्या बघून घे बघूया सगळ्या बसल्या काय बघून घे डोला मागतय डोला मागतय आता मावशी नाही बसली. अरे मावशी बसून नाही आता आता विचारतो मावशी. हा आता तू एकदम बदव काय अहो ते मोठं आहे माझ्या सगळ्या आणल्या. अरे काय म्हणाल या सगळ्या आणल्या. मावशी तसं नाही म्हणाला त्या सगळ्या बसल्या असं म्हणाला. भाषा बघ जरा. भाषा म्हणजे जीप कापलेली आहे तिची तुटलीला आणि हा कापलेला आहे. हा म्हणून तसं बोलतो का आता हो का उभी. अरे मी बसली काय नाही तर उभी काय ही तर आहे ना. अरे पण मग तू थगली का मग उभ्याने कसं बोलतो अरे त्याची पंचायत तुला का आम्हाला पंचायत आहे पंचायत हा आम्हाला. तू बसत नाही म्हणून चौकास चौकास जरा चौकास घे नाही म्हणून चौकास चौकास मी बसणारच नाही. अरे बोबड्या अरे आता बेट्या. हा अरे हे काय मावशीचा बेंबास. बेंबाटावर अरे त्यावरनं मला एक आता नाव सुचलं. मावशीचं नाव घे मावशीचं मावशी आता मी दूध करतो. हा दूध करतो. मावशी अरे बोल बाबा काय ते उद्या हानात काय का ना हा अरे बुगडी घातली की बुगडी घातला तू ना नेतली काय अरे तुला दिसतंय काय नऊवारी लुगलं लुगडी लुगडी कानात घातली बुगडी. हा मावती नेतली नऊवारी लुगली आणि मावतीचा बेंबा दाई उघडी. त्याच्या धर
काय झालं काय झालं हे टाकले इकडे कुठं बसलो आता तू कुठं बसवशील आता मी मावशीला बघ हा. कथा ना तू तुझ्या इथं बसलंय तू त्या बदबूत बदबूत आता बसतो आता पण कर. आताच बसवतो काय म्हणते मावशीमध्ये अरे मला एक सांग. मावशीला तू कसं केलं असं मावशी असं करून आता काय तरी आयडिया करायला पाहिजे बघ आम्ही एक आयडिया करतो हा. मावशीला बसवाय बसवाय बसव पानं खावतो पण बसव पण तिला बसवतो म्हणजे का आता झोपवतो मी बसवायची म्हणजे हाती हा ढकलून देतो मग ती हाती वळणार हा. आता म्हणालो मी असं म्हणालास ना उलट घालू नको तू हा. उलट घालायचं नाही नाही बरोबर ते पान त्या तुझं पान अरे मेल्याने पान कधी खाल्लंच नाही तर काढू कुठून पान मावती खात नाही खात नाही मावशी पण पुढं मामा पण नाही कोण बसलेला आणला असतं पानचं नाही कोण अरे काढ मेले आतून तर लवकर अरे काय तू बरोबर आहे तुला पान अरे कोपल्यात लपलं ते केवलाय बघ पान माध अरे आता मेल्याला पुन्हा कुठं आहे अरे तुला मावते तुला कोण चुकलाय चुकलं आज दिवस झालं पाणीच नाही टाकलं बघ जरा पिलून पिलून काय आणि दे बाबा पिलून का पिलून काढून अरे आता चुकला बा पिलून पिलून येईल का खडा दे हाय काय बघ तू बघ बघ हाय हाय आता काय सुपारी कधी दे अरे म्हणजे दुपारी मी माझ्याकडे मागतोय मावशीचं अरे पान बघ जरा दोन आहे दोन आहे दोन आहे सुपारी मावते बघ मग आता पडणार कोण पन्नास गती कशी पडणार आता पन्नास गती होती तू आधी बघ मावते बघ अरे आधी दुपारी तर बोल तू बघ तरी मावते बघ तू काय काय बघ तू कधी ती फोल मावते बस आधी मावते बघ म्हणजे मला दुपारी फोडावी लागणार बघा तो कळतोय पण ती काय खय नाही पुटत अरे बापानं ती सुपारी कधी फोडणार होती दगडावर का? तरी फोड. आता एवढा दगड दगडावर आला तरी फोड आता मावती पान कानाल पान खाणार बघ आता कथा लाणार मावते चौकात चौकात बोला दुकान तिथं दुकल तिथं अरे मग मेले अडकी तर काढ की अरे आणखीचा घरात लागा ना बायकोन ठेवला ना काय तू घरात ठेवला ना होय. घरात अडकीचा बायकोन ठेवला मावते दुकला ओय. फुटली फुटली अरे फुटली 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 खाली फुटली मध्ये फुटली अरे फुटली मावते अरे मेल्या तुझी सुपारी आहे का दगड आहे आधी दुपारी आधी किती लागणार कडक हा बोल आता दुपारी म्हणला. दुपारी म्हणला.
अरे काना आम्ही सारे आलेले आणि जायच्या मथुरेला. म्हणजे काना त्या पेंडे आणि सुदामांना आपणच पाठवलं तर आमचा साऱ्यांचा मार्ग घडवण्यासाठी. अगं माणूस काय करा दे अगं देवानेच पाठवलं होतं बघ त्या पेंडे आणि सुदामांना आपला मार्ग घडवण्यासाठी. अगं आता काय करायचं? अगं मावशी आपण सारा माल घेऊन आपण गोकुळात परत जाऊया बघ. असं म्हणते अगं ये पुढे ना. अगं आपलं माल घेऊन चला गोकुळात परत. La
रे